धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न। तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत। मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये। मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो। मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील शिस्त पाळायला सांगा। अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरे यांच्याकडून नाराजी व्यक्त। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं। मात्र श्रीमंत महिलांनी देखील अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं। अजित पवारांची कबुली। तब्येत बिघडल्यानं अजित पवारांचे नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द। नाशिकच्या ओझर विमानतळावरून अजित पवार पुण्यासाठी रवाना।